ಎಸ್ ಪುರ ಜನಕ್ಕೆ ನಮಸ್ಕಾರ. ಮಿಗೆಲ್ ನಾವು ಭರತ್ ಭಟ್ म्हणू. सो आयची हे कॉल अंतू लाईव्ह अंत कोण कोण आसा तुम पुरा जनಕ್ಕೆ हे कॉल अंतू स्वागत करता. सो 5 निमिष लेट जाला. सो सम टेक्निकल इश्यूज आशिल्ला. सो तदनिमित्त हांव फस्ट तुमगेला पुरा जनाला सॉरी निमगीता 5 मिनिट वेट केला लेಕ್ಕ. सो तवळ संगील म्हणके मिगेल नाव भरत भट म्हणू. हांव आसचे मंजेश्वर अंतू बट मिगेला मंगळूर अंतू प्रेरणा वेलनेस सेंटर म्हणू आसा. अंतू कसं म्हणा तुमका लाईफ लाँग हेल्दी आसच्याक तशीची कोणाक वेट लॉस कोरका तांकां वेट लॉस करूक वेट गेन करूक ना म्हणजे आमगेल कसले एक लाईफ स्टाईल फूड हॅबिट तशीची न्यूट्रिशन डिफिशियन्सी हाजे रिलेटेड कसले इश्यूज आस म्हणजे तंतू करून भायर येवन लाईफ लाँग हेल्दी आसच्याक आमी कोचिंग आनी गायडिंग करता आसाची. सो आयचे टॉपिक येवन घेवन सो न्यूट्रिशन आनी लाईफ स्टाईल फूड हॅबिट हाजे ಬಗ್ಗೆ आज तुमकां इन्फॉर्मेशन दिवका म्हणून हांगा आज तुमगेले एद्र आयला. सो फस्ट पॉयंट आमी मना लिखूक कशें म्हळ्यार आयच्या दिवसाक आमी पुरा जन हेल्दी आसावा. सो आमकां आमी निमगून घेवका मस्त जन आमी निमगेल म्हणजे तूं कशें आसा म्हण निमगेल्यार पुरा जन म्हणटाची हांव फायन आय एम फायन ना आय एम हेल्दी एंड फिट म्हणटाची. बट फायनली हेल्थ म्हळ्यार कशें जालें. सो आमी त्या विशयान आलोचना करूं. हेल्थ म्हळ्यार कशें म्हळ्यार खाली आमी फिजिकली हेल्दी आसाची ताका हेल्थ म्हणाची. सो आमी फिजिकली ताजेटू मेंटली आमी हेल्दी आसूं का. आतां एक मनुष्य फिजिकली हेल्दी आसूं ताका मेंटली तो म्हळ्यार ताका केन्ना पळयल्यार स्ट्रेस आसा ना केन्ना पळयल्यार तो बेजार आसता एक खूश आसना म्हणटन तो हेल्दी म्हणून सांगूं जायना. सो ओवरऑल हेल्थ म्हळ्यार कसं म्हळ्यार फिजिकली सोशियली मेंटली कळवा ऑक्युपेशनली स्पिरिच्युअली ह्या पुरा हंतू वेलबिंग आसच्याकच आमी हेल्थ म्हणून सांगता समजा. सो आतां आमी एक जस्ट एक 30 to 40 years बॅक वचा. सो आमगेले मलगड पूर आशिल्ले वय बॅक. सो तन्नी पुरा लाईफ लाँग तांणी हेल्दी आसता आशिल्ले. तांगेले थ्रू आउट ते कसं तांगेले फुडले लाईफ स्टाईल समशिल्ले फूड हॅबिट समशिल्ले तशीची तांगेले कसं तांणी पुढे खाण जेवण कोण आशिल्ले. सो तांचो लायक न्यूट्रिशन मेळटा आशिल्लें वय बॅक. ताजे निमित्त तांकां पळया मस्त कसले एक कांय जेवचे ना कसले एक व्हड रोग येवचे असं सकट जायना वय बॅक हेल्दी आसात तांणी. बट आयचे सिच्युएशन पळया आतां सनसन एजान तूं मोत जावका जाल्यार कितलीं जाणां BP कितलीं जाणां शुगर ना म्हणजे जाल्यार हार्ट डिसीजीस तशीच डायजेशन रिलेटेड प्रॉब्लम्स कळवा ना फाटी दुखी पांया गंडी दुखी माथ्या दुखी हे सकट प्रत्येकल्यांक एक ना एक प्रॉब्लम येता आसा वय बॅक. सो तुमी पुरा जे कॉलन कोण आसा पळया तुमी जस्ट तुमकां निमूंग घेया वय बॅक. सो एक ना एक प्रॉब्लम तुमकां आसता. कारण कसं जालां आत्ताच आमगे लायफ स्टाईल मस्त वायट जाला फूड हॅबिट मस्त वायट जाला. तशीच आमगेले आत्ताच आमी कसं खाण खाताची तांत आमकां बॉडी जावक जाल्यार न्यूट्रिशन मेळटा ना वय बॅक. सो आमगेले मलगड कशें आशिल्लें म्हळ्यार फुडें सकाळीचे फलफाले उग्गी उठयत आशिल्ले कळवा तशी रात्री उग्गी न्हिदत आशिल्ले. सो म्हळ्यार तांगेलें न्हीद कसं आसा तें करेक्ट जाता आशिल्लें. एक मनशाक 7 to 8 hours न्हीद जावका म्हणून सायन्स सांगता. बट आज आमी 7 to 8 घंटे न्हिदत आसाची कळवा. सो कितले जन सॉरी सम टेक्निकल इश्यूज निमित्त कॉल येन जाला. सो प्रजनके दिसताच न्हू आय थिंक तुमी पळयता आसच्या पुरो. सो तेच आमगेले मलगड कसले हेल्दी आशिल्ले म्हळ्यार तांगेले फूड हॅबिट लायफ स्टाईल लायक आशिल्ले कळवा. रात्री उग्गी न्हिदत आशिल्ले तशीच फिजिकल एक्टिविटी तांकां जाता आशिल्ल्या. तांणी एवरीडे म्हळ्यार म्हणके चमकून वता आशिल्ले फुडल्या काळांत व्हेकल ना आशिल्ल्या तशीच गद्द्या काम करता आशिल्ले तांगेले तोटा काम करता आशिल्ले अशें पुरो जला निमित्त तांकां लायक हेल्थ आसता आशिल्लें वय बॅक. सो केन्ना तांणी गद्द्या काम करताची तशी तांणी लायक करून उद्दा पिता आशिल्ले. सो तद निमित्तानी हेल्दी आशिल्ले आनी कसं जावका तांकां जावका तरकारी आसच्या पुरो फ्रुट्स आसच्या पुरो तांणी घरान तुची तयार तांगेल्या तोटान तयार करता आशिल्ले आनी त्या वेळार प्लग करून खाता आशिल्ले कळबा. तद निमित्त तांकां हेल्थ लायक आसता आशिल्लें. आनी आतां काला म्हणजे जंक फूड हें ते पुरो तांणी खायनाशिल्ले. तद निमित्त तांणी हेल्दी आसता आशिल्ले. आनी फूड पळया तुमी एक हंतू एक गांवांत सना एक हॉस्पिटल आसता आशिल्लें एकलो डॉक्टर आसता आशिल्लो. सो सगळे तो एक डॉक्टर सगळे त्या गांवाक कसं एक सना वखद दिता तांतू गुण जाता आशिल्ला वय बॅक. बट आयची दिवसा पळया आमगेले जावक जाल्यार तितले मेडिकल फॅसिलिटीज आसा जावक जाल्यार तितले आमकां मेडिसिन्स मेळटा लायक डॉक्टर्स आसाची मेडिकल सायन्स मस्त इम्प्रूव जाला वय बॅक. बट जाल्यार आज आमकां आमी लिखील ते हेल्थ आमकां मेळटा आसा वय ना वय बॅक. ताका कारण कसं जाल्यार हांव तावळे सांगेल म्हणजे हे 5 कारण आमकां मस्त आमगेल्या हेल्थान मस्त इम्पॅक्ट जाता कळवा. सो आयचे हाजे ಬಗ್ಗೆ उलोय आमी फस्ट. सो आज कशें येता म्हळ्यार जनांक फस्ट कसं म्हळ्यार आत्ताच्या फुडान न्यूट्रिशन मेळटा ना कळवा. सो ताका कारण कसं जाल्यार मस्त कारण आसा त्या मस्त कारण सकट कितले विशय तांत आमगेल्या हातान नातिला. एक कसं म्हळ्यार पॉप्युलेशन कळवा. सो इंडियान तुमकां गोत आसा एवरी इयर म्हळ्यार म्हणजे आमगेलें पॉप्युलेशन चडता आसा. सो फुडें 100 कोटी आशिल्ले आतां 130 कोटी गेला.
सो दिवस गेले तशी आमगेलें पॉप्युलेशन चडता आसा बट आमकां जावपाक जालें फूड ऑब्वियसली कोण जन्म आयला हांगा तांकां फूड जावपाची वयबा सो म्हणटा फूड रिक्वायरमेंट आमगेलें आतां फुडल्या चड जाला संबा सो आतां फूड खंय तुका नडका दिवस गेले तशीची गद्द्या संख्या पर उण जाता आसा पूरा कडेन व्हड व्हड बिल्डिंग्स येता आसा फुडलो म्हणके गद्दू ना म्हणटाना आतां कशें येता आसा म्हळ्यार सो फूड एका वेळा कल्टिवेशन केल्यार पूर आशिल्लें बट आतां कसं येता म्हळ्यार 3 वेळा 4 वेळा कल्टिवेशन कोरका जाता म्हणटाना एक कसले एक बेळ आमी काडटा म्हणजे एक वेजिटेबल्स आसच्या पुरो फ्रुट्स आसच्या पुरो ना एक तांदूळ कसले एक क्रॉप करता म्हणजे सो त्या झाड्डा जाल्यार एक न्यूट्रिशन जे उका वेवा सो त्या झाडाक न्यूट्रिशन खंय तुका मेळटा सो सॉयला तुका सो त्या सॉयलान तशें न्यूट्रिशन वता वयवा सो तेन्ना दोनी वेळा कल्टिवेशन कोरका जाल्यार आपसतानी केमिकल फर्टिलायझर्स सकड यूज करताची तेदन कशें येता म्हळ्यार सॉयलान तशें न्यूट्रिशन वता कळवा सो तद निमित्ती आमकां आज आमी कसं खाण हें करता आसाची तांकां आमकां जावपाक जालें न्यूट्रिशन आमगेल्या फुडांत मेळटा एक दोनी जावं कसं म्हळ्यार मस्त जेन्ना आतांचे ते हें कसं आसता बेळे करतना मस्त केमिकल फर्टिलायझर्स पर यूज करताची कळ्ळो तद निमित्ती ते अंतू सत्व आसना तदनंतर कीड हें ते पर येवचें म्हणून सांगून त्या तरकारीक फ्रुट्साक सकड केमिकल स्प्रे करताची वयवा तद निमित्ती कुडा आमकां मस्त प्रॉब्लम जाता तदनंतर कसं म्हळ्यार एक फॉर एग्जाम्पल एक फ्रूट एक ॲपल म्हणलें पळय आमी सो ॲपल खंय जाता आमगेल्या गांवांत खंय जो प्रोड्यूस जाता पळय ना सो काश्मीरांत गी ना फॉरेनांत तुका आमकां ॲपल येवंक जाता तेदन कशें येता म्हळ्यार ते ॲपल पिकतरी आमगेल्या गांवां येतना कशें येता सांगा सो ते वायट कुसून वायट जावन आसता ताचे खातीर कसं करता म्हळ्यार त्या पिकचे पुडेची हरवस्तानाची त्या प्लग करून काडटाची कळवा तेन्ना कशें येता म्हळ्यार तांचो न्यूट्रिशन वॅल्यू आसना कळवा सो न्यूट्रिशन वॅल्यू उण जाता सो केन्नाय एक फ्रुट्सांत वेजिटेबल्सांत न्यूट्रिशन यूज केदन म्हळ्यार ते कंप्लीट प्लक हें जातारी रायप जातारी कळवा सो रायप जेवचे पुढे कळल निमित्ती तांचो 10 to 20% न्यूट्रिशन वॅल्यू उण जाता तदनंतर कशें येता ट्रान्सपोर्टेशन वयवा खंयची एक गांवां जाल्यार तरकारी ना फ्रूट आमगेल्या गांवां येवच्याक सो एक वार 10 दिवस वता तेन्ना कशें येता म्हळ्यार त्या ट्रान्सपोर्टेशनान करेक्ट जावन हँडल करना निमित्ती तेन्ना एक 10% तितलें न्यूट्रिशन वॅल्यू वता तदनंतर वेदर सो तुमकां तशें पुरो एक ॲपल काश्मीरांत जाता थंय मस्त थंड आसता वयवा तेच एक चेन्नई ना आमगेले मंगळूर गी चेन्नई गी येतना हांगाचे वेदर कशें आसता मस्त हॉट आसता सो तेन्ना कशें येता म्हळ्यार वेदर कंडिशना निमित्ती म्हळ्यार थंयची कोल्ड स्टोरेज तुकून ते केदना हॉट येता -डिग्री तुकून केदना 34 डिग्री येता तेदना तांकां तुकून 10% न्यूट्रिशन वॅल्यू वता ओके मागीर आमी मार्केटात तुकून येता कशें करताची आमी आमगेल्या घरा हाडून व्हरताची वेवा फ्रिजांत सो तेदनाय तशीची कोल्ड स्टोरेज चेंज जाल्या निमित्ती ताजी न्यूट्रिशन वॅल्यू वता कळवा सो हे पुरा कारणा निमित्ती न्यूट्रिशन वॅल्यू उण गेला तदनंतर आतांचे कुकिंग मेथड सो तुमकां गोतशा पुरो आतां पुरा फास्ट कुकिंग मेथड वयबा फूड सकड कसं आशिल्लें म्हळ्यार रकडा उज्जेरी सनान तूं शिजयत आशिल्लें तरकारी आमी करचें रंदप पुरो साने उज्जेरी स्लो कुकिंग मेथडार जाता आशिल्लें बट आज आमकां पुरो कशें जाला म्हळ्यार आमी पुरा बिजनस वयबा सकड तांगेल्या कामान तूं हंत तांतू पुरो बिजी आसताची तद निमित्ती उग्गी रांदप जेवका म्हणटना आमी कसं करता म्हळ्यार फास्ट कुकिंग मेथड आमी यूज करता आसची आमी 100 डिग्री गॅस ना प्रेशर कुकरार करता आसची हात निमित्ती कशें येता म्हळ्यार न्यूट्रिशन वॅल्यू केदन 100 डिग्री हें जाता तांचो न्यूट्रिशन वॅल्यू उण जाता कळवा तदनंतर आमी हें करता तरकारी सकड मस्त आमी धुताची वेव्या आमकां गोत आसा तांचो केमिकल आसा हें आसा म्हणून सो केदन आमी धुताची तेदनय तशीच कितलींय वायटमिन्स मिनरल्स वॉटर सॉलेबल आसता म्हळ्यार उदकान तूं करगून वता जाल्यार सो तुमकां गोत आसा एक साखर घी मीठ घी गलीज जल म्हणजे जाल्यार आमी त्या धुच्या जायना वयव्या सेम तुमकां कितलींय वेजिटेबल्स फ्रुट्स पुरा वॉटर सॉलेबल वायटमिन्स आसता त्या पुरा केदन आमी त्या मस्त वेळा धुताची तेदन त्या न्यूट्रिशनान तूं उण जाता कळवा तदनंतर अशें कसं म्हळ्यार आमी इटींग मेथड फूड कशी आशिल्ली म्हळ्यार आमगेली एक जॉयंट फॅमिली आशिल्ल्या मस्त सकड जेन्ना ओटू बसून आरामेर उलयता खाता आशिल्लें बट आतां कशें जाला म्हळ्यार तुमकां गोत आसा प्रति एकल्या ओटू कोणे आमी बसून जेवनाची चडती वयवा बामणाक काम आसा बामण उगी धांवता सो गडबडेरे जेवण कोण खाण खावन धांवता तदनंतर चेडूं तांणी तशी स्कुला वेळ जाली म्हणून अर्द खाताची धांवताची अशें जाला निमित्ती सो ते कसं आमकां देवान एक 32 दांत दिला सम चब्बुका म्हणून बट आमी करेक्ट जेवण चिव कोण खायनाची वयवा गडबडेर खाताची तद निमित्ती ते करेक्ट आमगेल्या बॉडीन तो डायजेशन जायना तद निमित्ती ते कसं न्यूट्रिशन आसता ते एब्जॉर्ब जायना कळवा हे पुरा मस्त रिजन आसा आज आमकां न्यूट्रिशन मेळना तिल कारण कळवा सो फर्स्ट कारण कसं म्हळ्यार न्यूट्रिशन डिफिशियन्सी आयचे खाण जेवणान तो आमकां कसं जावका ते न्यूट्रिशन मेळटा ना एक दोन्ही जेवण कसं म्हळ्यार आमगे डायट आज 90% कार्बोहायड्रेट्स आसता एक 5% गी प्रोटीन आसता 5% गी फॅट आसता तदनंतर आमगेल्या बॉडी जावपाक जाल्यार 18 एसेन्शियल वायटमिन्स मिनरल्स आत्ताच्या फुडांत आमकां मेळटा आसना कळवा
सो कसं लायका म्हळ्यार आतां आमगेलें डायट तशें आसता एक्चुअली आमगेलें जेवण कशें आसूं म्हळ्यार हें बॅलन्स न्यूट्रिशन आसूं बॅलन्स म्हळ्यार कशें म्हळ्यार कितलें जावका तितल्या प्रकार आसूं सो एक जेवणा वाट्यान आमकां 40% तितले कार्बोहायड्रेट्स आसूं 30% तितले प्रोटीन जावका तशीच 30% तितले आमकां गुड फॅट जावका आनी 18 एसेन्शियल वायटमिन्स मिनरल्स जावका हें सगळें आमगे लायचे फुडांत मेळटा आसवा जस्ट आमीच आमकां क्वेश्चन करून घेवया वय वा नॉर्मल जेवणात आमी कसा खाता आसाची सकाळच्या ब्रेकफास्टाक इडली पोळो रुलांगी खोट्टोगी किसके खाता आसताची वय वा हें पुरो कार्बोहायड्रेट्स अंडर येता तदनंतर आमी दनपार जेवणाक शीतगी तोयगी सारूगी कोळंबुगी किसके कुकर खाताची वय वा ह्या मागीर तशीची सादारण तुमकां पुरो कार्बोहायड्रेट्स जाता तदनंतर संजे आमी कॉफी गी बिस्किट गी कसके खाताची तांतूय तुमकां कसलें न्यूट्रिशन मेळना तदनंतर रात्री असचे जेवण सो आमी दनपार कसा खाल्ला तेच आमी रात्री जेवताची वय वा सो सेम ताजे निमित्त आमकां आमगेले बॉडीक कितलो लेक्काके चड कार्बोहायड्रेट्स चड वता आसता कळवा प्रोटीन फॅट आमकां मेळटा आसना तद निमित्त वायटमिन्स मिनरल्स आमकां मेळटा आसना तद निमित्त आमगेले बॉडी कशी आसूं त्या प्रकार आसना कळवा केदन बॅलन्स न्यूट्रिशन आमगेले बॉडी मेळ्ळी आमगेले बॉडी बॅलन्स आसना एक दोनी जावं कसं म्हळ्यार प्रोटीन कितलो आसूं म्हळ्यार पर केजीक 1 ग्राम तितलं प्रोटीन आमगेले बॉडी जावका कळवा सो आमगेले बॉडीन तशें लार्जेस्ट ऑर्गन म्हळ्यार स्किन वय वा स्किनाक मेन जावका जाल्यार प्रोटीन आनी आमगेले बॉडीन तशें मसल्स म्हणटात आमी सो मसल्स गेन जावका म्हणजे जाल्यार आमकां बॉडीक प्रोटीन जावका आनी आमी कसा फूड खाता पळया तो तांत आमकां सॅटिस्फॅक्शन मेळका आमगेले पोटा भूक उण जावका म्हणजे जाल्यार आमकां प्रोटीन जावका कळवा जाल्यार मस्त जनाल मनान तसं की प्रोटीन म्हणल्यार कुडल्या आमी कशें एक जिम्मान तूं गेलो कुडल्या पळय एक हॉड करडो दिता सो त्या प्रोटीन न्ही प्रोटीन म्हळ्यार कसं म्हळ्यार आमकां दोनी सोर्सांत मेळटा तुमकां वेजिटेबल सोर्स तशीची नॉन वेज सोर्स आनी तुमकां वे प्रोटीन म्हणटाची वे म्हळ्यार दुदांत काडटा आसलें कसं प्रोटीन आसता वेजिटेबल सोर्स कसं म्हळ्यार तुमकां सोया आसच्या पुरो कळवा मस्त कडेन सोर्स आसता तातूंत तुमकां मेळटा नॉन वेज सोर्स म्हळ्यार तुमी चिकन आसच्या पुरो ना म्हणजे फिश आसच्या पुरो एग वेड्स आसच्या पुरो हंतूय तुमकां प्रोटीन मेळटा सो तांचो लायक सोर्स खंयचे म्हळ्यार वेजिटेबल सोर्सांतून तुमकां कसं प्रोटीन मेळटा तें तुमगे बॉडीन तूं करेक्ट जावन डायजेस्ट जाता आनी एब्जॉर्ब जाता सो नॉन वेज सोर्सांतून मेळटा जाल्यार प्रोटीन तुमकां डायजेस्ट जावच्याक एक कश्ट तशी एब्जॉर्ब जावच्याक मस्त कश्ट कळवा सो पर केजीक 1 ग्राम तितलो आमगेले बॉडीक प्रोटीन जावका तशीची कार्बोहायड्रेट्स म्हणटाची कार्बोहायड्रेट्सान तुमकां 2 टायप आसता सिंपल कार्बोहायड्रेट्स एंड कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स म्हणून वयवा सो सिंपल कार्बोहायड्रेट्स म्हळ्यार कसं म्हळ्यार खंयचे पुरो तुमकां धव कलरार आसता ते पुरो सादारण तुमकां सिंपल कार्बोहायड्रेट्सान येता म्हळ्यार तांदूळ आसच्या पुरो मैदा गोवा पीठ साखर मीठ कसं आसा हें पुरो धव कलरार आसता हें पुरो तुमकां सिंपल कार्बोहायड्रेट्स हें आमगेले बॉडीक तितलें चांग न्ही सो कॉम्प्लेक्स कार्ब म्हणून कसं आसा पळया ते आमगेले बॉडीक लायक ते खंयचे फ्रुट्स एंड वेजिटेबल्स कळवा सो ते मस्त इम्पॉर्टंट आमगेले बॉडीक कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जावका इथे म्हळ्यार आमगेले बॉडीक एनर्जी जावका म्हणजे जाल्यार सो आमकां कार्बोहायड्रेट्स मस्त इम्पॉर्टंट बट ते चांग सोर्सांतून मेळना सुका तशीची कार्बोहायड्रेट्सांतू मेन जावन फायबर म्हणटाची फायबर म्हळ्यार नारीन अंश म्हणून म्हणटाची सो आमगेले सगळे डायजेस्टीव ट्रॅक क्लीन दवरूंक डायजेशन हेल्थ लायक जावच्याक आमकां फायबर जावका सो मिनिमम 25 to 30 ग्राम तितला फायबर आमगेले बॉडी जावका बट आज आलोचन करा फायबर खंय आसा फायबर स्किन तुमगेले फ्रुट्स आसच्या पुरो वेजिटेबल्स आसच्या पुरो ताजे स्किनान तो तुमकां फायबर मेळटा तशी ओट्स प्रत्येकान तो तुमकां फायबर मेळटा बट आज पळया आज आमी कसं करता आसाची आज आमी तरकारी फ्रुट्स आसच्या पुरो ताजी पुरो स्किन काडून ताजे भितरचे मात्र खाताची वयवा इवन तुमी एक एग्जाम्पल तुमकां दिवचे जाल्यार कुकुंबर वयवा आमी कुकुंबर लायक म्हणून खाताची बट कसं करताची ताजी साली काडटाची आनी भितरचे खाताची एक्चुअली फायबर आसची तुमकां प्रत्येक फ्रुट्स एंड वेजिटेबल्साचे स्किनान तूं कळवा बट आमी ते स्किन काडून कोणाक घालताची पळया गायक घालताची वयवा सो गायचे डायजेशन सिस्टम कशें आसा पळया गायची शेण कशें आसा पळया मस्त तुमकां क्लीन जावन ताका मोशन जाता बट आज आमी भितरचे खातात निमित्ती फ्रुट्स वेजिटेबल्साचे आमकां फायबर करेक्ट मेळना निमित्ती मस्त जेन्ना पळया तुमकां डायजेस्टीव रिलेटेड प्रॉब्लम आसता सो ना गॅस्ट्रीक ना एसिडिटी ना म्हणजे कॉन्स्टिपेशन पायल्स अशें पुरो वयवा हाका कारण कसं म्हळ्यार करेक्ट बॉडीक फायबर मेळटा आसना हाजी निमित्ती आमकां हें जाता तदनंतर हांव कसं म्हणचे म्हळ्यार वायटमिन्स एंड मिनरल्स आमगेले बॉडीक मॅक्रो न्युट्रियंट्स आनी मायक्रो न्युट्रियंट्स म्हणून आमगेले बॉडीक जावका कळवा सो मॅक्रो न्युट्रियंट्स म्हळ्यार कसं जाल्यार सो प्रोटीन कार्बोहायड्रेट्स आनी फॅट हाका मॅक्रो न्युट्रियंट्स म्हणटाची हे आमगेले बॉडीक व्हड प्रमाणार जावका नेक्स्ट आसचे मायक्रो न्युट्रियंट्स म्हळ्यार वायटमिन्स आनी मिनरल्स हे आमगेले बॉडीक सनसना प्रमाणार जावका बट मस्त अगत्य आमगेले बॉडीक आमगेले बॉडीन कसं कसं काम जाता ताका पुरो सम वायटमिन्स आनी मिनरल्स आमगेले बॉडीक अगत्य आसता कळवा बट आमी आलोचन करता आमी आतां खावचे फुडान तूं आमकां हें पुरो मेळटा आसवा खंडीत ना
कळवा. सो तुमकां भायर गोत आसा मॉल न्यूट्रिशन कंडापटी आसा कळवा. सो तद निमित्ती आज आमकां पूरा क्रॉनिक डिसीज पर येता आसा. कितलींय सायंटिस्ट सांगता आसाची आज आमकां भायर कसं 95% क्रॉनिक डिसीज येता आसा पूरा मेजर रोल न्यूट्रिशन डेफिशियन्सी म्हळ्यार पौष्टिकांशद कोरते म्हणून म्हणटा आमी कळवा. बट आमकां आयच्या आतांच फुडां मेळटा आसल्या खंडीत ना. ओके नेक्स्ट येवन कसं म्हळ्यार वॉटर उदक वेव्हार मस्त जन आज आमी उदक पिता नाची कळवा. कारण कसं म्हळ्यार उदक पिल्लें म्हणजे जाल्यार कामाक गेले कडेन आमकां नणये वचूका वॉशरूम वचूका म्हळ्यार कितें कितलीं जनां अवॉयड करताची कितलीं जनांक ताण येना म्हणून पिनाची. बट एक्चुअली कसं म्हळ्यार एवरी 20 किलो बॉडी नीड्स 1 लीटर वॉटर. 20 किलो वेट आका 1 लीटर उदक जेवका. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक 60 किलो असं म्हणजे जाल्यार तुम्ही मिनिमम 3 लीटर उदक पिवका. तेची तुम्ही 70 किलो असं म्हणजे जाल्यार 70 किलो असं म्हणजे जाल्यार 3.5 लीटर उदक पिवका. ह्या प्रमाणाचेर आमी उदक पिवका. बट आज कशें जाला म्हळ्यार आमकां उदक पिवच्याक चान्स मेळटाना वेव्हार. कशें जालें म्हळ्यार आमी घरांत सकाळी वेळ जालो म्हणून सांगून धांवताची. तद नंतर कशें जालें आमकां फिजिकल एक्टिविटी आसना. सो आमी एसी रूमान तो ऑफिसान बसून आसताची. सो ताण येना वेव्हार. सकाळ तुकून संजे ते आमगेल्या कामान तो आमी बिजी जाताची उदक पिवच्या टायम मेळना. खंय जेवो थोडे ताण येयले म्हणजे जाल्यार एक ग्लास की 2 ग्लास आमी उदक पिताची. सो केदान आमी करेक्ट आमगेल्या बॉडीक उदक दिनाची तेदान आमगेल्या बॉडीन कशें येता म्हळ्यार एक वॉटर रिटेन्शन जाता कळवा. आमगेल्या सेल्सान पुरो बॉडी उदक स्टोर करून दवरता. सो ताका सेल्युलायट्स म्हणटाचे म्हळ्यार वायट उदक ते आमगेल्या बॉडीन तूं स्टोर जेवच्या नज जाल्यार ते स्टोर जाता आमी करेक्ट उदक दिना निमित्त. तदनंतर उदक उण दिलें म्हणजे कशें येता म्हळ्यार मसल क्रॅम्प्स येवचे एसिडिटी जावचे गॅस्ट्रीक प्रॉब्लम येवचे डायजेस्टिव्ह रिलेटेड प्रॉब्लम येवचे क्रॅम्प्स येवचे मायग्रेन येवचे हे पुरा आज कसं भायर इश्यूज आसता. ताका नॉर्मली कसं म्हळ्यार वॉटर लॅक ऑफ वॉटर उदक आमी करेक्ट पिना ती निमित्ती हे पुरो प्रॉब्लम येता असं कळवा. तदनंतर मेन असचे फिजिकल एक्टिविटी एक्सरसाइज म्हणटाची वेव्हार. आतां कालांत तूं मस्त जनांक फिजिकल एक्टिविटी मस्त उण जाला. फुडल्या कालांत आमगेल्या मालगड्यांक तांगेल्या घरा कामांनी करता आशिल्ले घरांत तूं कोयर काडचे पुसूचे आसचे पुरो अवंगल उंबोळचे आयदंग घासचे ना म्हणजे उदक तांचे सकडे रगडे वाट्टूचे हे पुरा जी निमित्ती बायल मनशांक फिजिकल एक्टिविटी जाता आशिल्ले. बट आज कशें जाला म्हळ्यार सो पुरा काही मेशिनरीज आयला वेव्हार. कोयर काण पुसूक आयदंग घासूंक कामाचे आयल्या. तदनंतर उदक तांडूका म्हणना पंप गेलो म्हणजे तुमकां विदीन 5 मिनट भितर 1000 लिटर टँकी भरून येता. तदनंतर आतां अवंगल उंबोळका म्हणना वॉशिंग मशीन आयला वेव्हार. असं कडे मेशिनरीज आयिल्ले निमित्ती आमगेली फिजिकल एक्टिविटी मस्त उण जाला कळवा. इवन धार्म मनशांक जाल्यार तशीची. सो तांगेल्या ऑफिस कामान तो मस्त तांकां फिजिकल एक्टिविटी आसना. फूड जाल्यार आमगेल्या मालगड्यांक तोटा कामां गद्दे काम आशिल्ले निमित्ती सो तांकां कसले फिजिकल एक्टिविटी एक्स्ट्रा करता म्हूण नाशिल्लें. बट आयच्या दिवसाक आमी कशें जाला म्हळ्यार एटलिस्ट आमी एक अर्द घंटो वॉकिंग ना म्हणजे जाल्यार योगा ना म्हणजे जाल्यार झुंबा डान्स ना स्विमींग सायकलिंग कसले एक आमी अर्द घंटो करून 1 घंटो फिजिकल एक्टिविटी आमगेल्या बॉडी दिवका. सो कसं लायक म्हळ्यार खाली वेट लॉस करूक वेट गेन करूक म्हूण न्ही आमी हेल्दी आसच्याक आमकां फिजिकल एक्टिविटी मस्त इम्पॉर्टंट. हाती मदीं कशें येता म्हळ्यार तुमी फिजिकली फिट आसूं येता तशी तुमी मेंटली आसच्या पुरो इमोशनली आसच्या पुरो हेल्दी आसच्याक तुमकां मस्त हेल्प जाता. सो तुमी सकाळचे एक्सरसाइज जो वर्कआउट करून पळया सगळे दिवस तुमगेले मस्त फ्रेश आसता. सो तुमकां फ्रेश दवरूंकय तुमकां एक्सरसाइज मस्त हेल्प करता कळवा. तदनंतर येवचे आसचे मेन न्हीद कळवा. सो मस्त जनां लायच्या प्रेझेंट लायफस्टायलांत कसं म्हळ्यार पुरो जनां न्हिदतना 11:30 12 1 जाता. मस्त जनां आमी आमगेल्या लायफस्टायलांत रात्री निद्या बदलाक मस्त जनां आमी मोबायल यूज करून बसताची ना म्हणजे लॅपटॉप पळोवन बसताची ना जाल्यार टीव्ही मुवीज सगळे पळोवन बसताची ना कसं की गेम्स खेळून बसताची. हादनी मती कशें येता म्हळ्यार आमी केदान रात्रीचे ब्रायट लायट यूज करताची आमगेलो दोळ ताका सेट जावन आसता आमकां उगी न्हीद येना कळवा. केदान आमी करेक्ट जावन न्हिदनाची सो आमगेलो बॉडी ग्रोथ जायना कळवा. सो तुमी म्हणू पुरो ग्रोथ म्हळ्यार कशें जालें म्हणून ग्रोथ म्हळ्यार प्रति दिवस आमगेल्या बॉडीन तूं नव सेल्स उत्पादन जाता कळवा. आमगेले केस वाडटा पोरणे स्किन वचून नव स्किन येता नांगकुट वाडटा अशें कडेन मस्त सगळे ग्रोथ आमगेल्या बॉडीन तूं जाता आसता कळवा. सो हे ग्रोथ जावचे उण जाता नव सेल्स उत्पादन जायना आनी आमी सकाळ तुकून रात्री ते मस्त सगळे काम करून आसताची. सो आमगेली बॉडी रिकवरी जावका म्हणजे जाल्यार न्हीद मस्त इम्पॉर्टंट आनी आमगेले ब्रेन हेल्थ लायक आसूं म्हणजे जाल्यार न्हीद इम्पॉर्टंट कळवा. सो कोणाक न्हीद समजायना तांगेले सगळो दिवस वायट जावन आसता. इथे म्हळ्यार तांकां हेर दिवस फॅटीक आसता उठयतना एनर्जी आसना. सो न्हीद जायनी म्हणजे जाल्यार बॉडी रिकवरी जायनी म्हणजे जाल्यार तांकां मस्त कडेन फ्युचरान प्रॉब्लम येवचे चान्सीस चड न्हिदा निमित्ती कळवा. सो कितले वेळ आमी न्हीद दोवका सो मिनिमम 7 to 8 hours न्हीद दोवका आमी. सो केदां न्हीद दोवका जेव तितल्या 10 10:30 मिनटां न्हीद दोवका सकाळी 5:30 7 भितर आमी उठोवका. सो ते 7 to 8 hours मस्त इम्पॉर्टंट. कितले जण कसं करता म्हळ्यार 12 घंटे न्हीद जाताची सकाळी 8 घंटे 9 घंटे उठयताची हे हेल्दी न्हीद न्ही. सो बिफोर मिडनाईट 1 hour इज इक्वल टू आफ्टर मिडनाईट 2 hours म्हणून सायन्स सांगता कळवा.
म्हणून मी रात्री 12 घंटे फूड आहे 1 घंटो निद्दल्या री सो त्या रात्री 12 घंटे नंतर 2 घंटे निद्दलेल्या सम कळवा ताजेर तू कसं आम्ही जेवतीतलो की निद्दो का म्हणून कळवा सो तदनंतर मेन अशी कसं म्हणणारी पॉझिटिव्ह माइंडसेट वेबा सो तुम्ही भायर पळयताची मस्त जन प्रेझेंट कंडिशन कोविड-19 पुरे तरी फिजिकली जन मस्त प्रॉब्लेम पावल्याची तशी मेंटली मस्त जन भिल्लेची कळवा सो फिजिकली त्यांनी स्ट्रॉंग नाची मस्त स्ट्रेस आसताची मस्त भिल्लेची ना मस्त बेजार हें करताची कळवा हाजे निमित्त कशें येता म्हळ्यार आमगेल्या ब्रेन हेल्थ मस्त वायट जाता सो आमी केन्नाय मेंटली पॉझिटिव्ह जावन असचें मस्त इम्पॉर्टंट सो हे 5 हाका 5 पिलर्स म्हणून म्हणटाची कळवा एक आमी हेल्दी आसूं का म्हणजे जाल्यार आमकां हे 5 पिलर फॉलो करचे मस्त इम्पॉर्टंट सो हे 5 पिलर खंयचे एक गुड न्यूट्रिशन तदनंतर स्लीप तदनंतर एक्सरसाइज तदनंतर वाटर तदनंतर पॉझिटिव्ह माइंडसेट कोणी हे 5 फॉलो करता सो तांणी हेल्दी आसच्याक मस्त हेल्प जाता कळवा ओके आतां मिगेल बग्गे हांव सांगता हांव 8 days वर्स फूड हे न्यूट्रिशन प्रोग्राम हांव स्टार्ट केला कळवा स्टार्ट करचे फूड म्हाका मस्त कडेन हेल्थ प्रॉब्लम आशिल्ले कसं म्हळ्यार हांव मस्त ओवरवेट आशिल्लो ओवरवेट आशिल्ले निमित्ती मस्त सकड म्हाका फाटी दुखी पांया गंडी दुखी एसिडिटी गॅस्ट्रीक तशी पायल्स प्रॉब्लम म्हळ्यार म्हाका समज डायजेशन समना आशिल्लें मस्त कडेन पायल्स प्रॉब्लम आशिल्ले मस्त कडेन मोशनान ब्लड वत आशिल्लें तदनंतर लायपोमा म्हणून एक प्रॉब्लम आशिल्लें आमगेल्या बॉडीन फॅट चड जावन गुंट पडचे तदनंतर केन्ना पळयलें कफा बाधा हेअर फॉल तदनंतर स्किन मस्त काळ जावन आशिल्लें असं कडेन हें जावन प्रॉब्लम मस्त कडेन म्हाका प्रॉब्लम आशिल्लो कळवा आनी ओवरवेट आशिल्लो हांव 17 to 18 किलो ओवरवेट आशिल्लो आनी म्हगेलें पोट मस्त हॉट जावन आशिल्लो इतलें म्हळ्यार हाका पुरो कारण कसं म्हळ्यार म्हगेलें अनहेल्दी फूड हॅबीट म्हगेलें अनहेल्दी लायफ स्टायल आनी न्यूट्रिशन डिफिशियन्सी ह्या 3 कारणां निमित्ती म्हगेलें 71 वेट तकून 89 ते म्हगेलें वेट गेलें म्हळ्यार 17 to 18 किलो हांव वेट चडलें तदनंतर म्हाका कळ्ळें म्हाका फाटी दुखी येवचें स्टार्ट जाल्लें पांया गंडी दुखी येवचें स्टार्ट जाल्लें आनी केदार हांव वेट लॉस करता म्हणून सांगून फूड आनी स्कीप करूं स्टार्ट केलें म्हळ्यार सकाळचें ब्रेकफास्ट करनाशिल्लो डायट म्हणून सांगून रात्रीचे चपाती मात्र खावचे दनपारा जेवणां थोडे खावचे तदनंतर सकाळ उठून हून उदकाक लिंबियो हनी पुरो घालून पिवचे सो कसं जन सांगताचे वेट लॉस करूंक त्या पुरो हांव ट्राय करता आशिल्लो जिम्मा वचचें वॉकिंग करचें कोण कसं सजेस्ट करता पुरो ट्राय करता आशिल्लो बट मॅक्झिमम अर्द किलो तुकून 1 किलो ते वेट लॉस जाता आशिल्लें मागीर परत तेचे फूड हॅबीट म्हाका कसा खावका कसा खावचें ना गोत नाशिल्लें लायफ स्टायल लायक नाशिल्लें ताजे निमित्त म्हाका रिजल्ट्स येनाशिल्ले फायनली हांव कशें की एक 2 महिनो 3 महिने ट्राय करता आशिल्लो मागीर सोडता आशिल्लो सो हें म्हगेलें रुटीन आशिल्लें सादारण एक 3-4 वर्सां हांव वेट लॉसा खातीर ट्राय केला जायन तदनंतर कशें केलें म्हळ्यार म्हगेलो एक फ्रेंड सो तो मस्त चेंज जावन आशिल्लो सो मस्त ओवरवेट आशिल्लो ताण हें चांग न्यूट्रिशन प्रोग्राम कोर न्हू सो तो मस्त चेंज जावन आशिल्लो कळवा तेन्ना हांव तागेलो वचून निमगेल्या तूं कसं करता आसा म्हणून तेन्ना तो म्हणालो अशें हांव एक न्यूट्रिशन प्रोग्राम करता आसा हें केल्या निमित्ती मस्त म्हगेलो प्रॉब्लम सॉल्व जाला आज हांव मस्त हेल्दी जाला आनी हांव इतलें वेट लॉस केला म्हणून ताणें तागेली स्टोरी म्हाका सांगल्या तेन्ना म्हाका मस्त इन्स्पायर जालें इतलें म्हळ्यार हांवूय मस्त टायम तकून वेट लॉसाक ट्राय करता आशिल्लो जायन आशिल्लें सो हांव पळया हें ट्राय करून पळया म्हणून हांवें हें प्रोग्राम स्टार्ट केलो सो प्रोग्राम स्टार्ट करतरी डे 1 तूं म्हाका कसं फील जालें म्हळ्यार नॉर्मली म्हाका एनर्जी आसनाशिल्लें ओवरवेट निमित्ती म्हाका उग्गी टायर्ड जाता आशिल्लें उग्गी पुरो जाता आशिल्लें सो हें प्रोग्राम केल्या निमित्ती म्हाका डे 1 तूं मस्त एक एनर्जी फील जालें लायक एक उल्हास उत्साह म्हणटाची सगळो होल डे म्हगेलो मस्त लायक आशिल्लें दनपार म्हाका लायक पोटा बूक जालें लायकून जेवलो नॉर्मली रात्री हांव न्हिदता आनी 12:30 1 जाता आशिल्लें बट त्या दिवस म्हाका 9:30 भितर म्हाका लायक न्हीद आयलें सो हें फस्ट डे रिजल्ट्स म्हाका मस्त इन्स्पायर जालें आनी हेर दीस हांव नॉर्मली उठयतना 8 8:30 जाता आशिल्लें बट त्या दिवस म्हाका 5:30 भितर म्हाका जाग जालें फ्रेश जावन सो हे रिजल्ट्स म्हाका इन्स्पायर जाले की तूं कशें आसा ह्या न्यूट्रिशन प्रोग्रामान तूं म्हाका कंटिन्यू कोरका म्हणून कंटिन्यू करता सो 10 दिवस जावंक जाल्यार मस्त म्हाका हेल्थान तूं चेंजीस येवचे स्टार्ट जाल्ले म्हगे लायफ स्टायल चेंज जाल्ले फूड हॅबीट चेंज जाल्ले टायम टू टायम उदक पिवचें स्टार्ट केलें एक्सरसाइज करूं स्टार्ट केलें उगी न्हिदोवचें स्टार्ट केलें हें पुरो म्हगेलें कसं तें हेल्दी एक्टीव लायफ स्टायल म्हणटाची आनी हेल्दी फूड हॅबीट हें केल्या निमित्ती आनी चांग न्यूट्रिशन म्हगेलो प्रोग्राम एडॉप्ट केल्या निमित्ती सो 1 म्हयनो भितर पुरो म्हगेले हेल्थ इश्यूज म्हाका नॉर्मल जावचे स्टार्ट जाले कळवा पायल्स कसं तें ब्लड वत आशिल्लें तें कंप्लीट स्टॉप जाल्लें फाटी दुखी आनी पांया गंडी दुखी आशिल्ली त्या राबल्या एसिडिटी गॅस्ट्रीक समजल्लें मागीर त्या लायपोमा म्हणून हांव म्हणलें पळय गुंट आशिल्लें तेंवूय म्हाका सॉल्व जाल्लें अशें पुरो आनी स्किन लायक जाता आयलें पुरो म्हाका म्हगेल्या बॉडीन इम्प्रुवमेंट दिसता स्टार्ट जाल्लें सो हांव एक प्रोग्राम कंटिन्यू केलें कंटिन्यू करता विदीन 4 months हांव 17 किलो वेट लॉस केलें तशी 8 इंच म्हगेलें पोट व्हड आशिल्लें तेवे ह्या प्रोग्रामान तूं ते 8 इंच वेस्ट लायन गेलें म्हगेलें सो आतां सेम वेट हांव 71 म्हगेलें आयडियल वेट
सेम वेटा मत दोन वस्तू कोण मेंटेन करता असं कळवा. सो हे मस्त इम्पॉर्टंट. कितलींय जन आता तुम्ही हे कोण तो पळयता आसाची तुम्ही वेट लॉसाक मस्त ट्राय करून आसच्या पुरो. सो आतां हांव कसं मेथड सांगल्यात सगळे तुम्ही करता आसच्या पुरो, बट तुमकां रिजल्ट्स येनाशे आसच्या पुरो. कारण कसं म्हळ्यार तुमके कोच आसाना कळवा. केन्नाय कसं म्हळ्यार एक कोच मस्त इम्पॉर्टंट. सो तुमकां आजी गोत आसच्या पुरो विराट कोहली वय वा. सो वर्ल्डाचे एक नंबर 1 बॅट्समॅन, बट विराट कोहली कोच नाशिल वा, खंडीत आशिल्लो वय वा. बट आमकां आजी विराट कोहली कोच कोण कोणाक गोत आसवा ना वय वा. तद निमित्ती खंयची एक स्टुडंटा पळया एक स्कुलांत आमी एक चेडा पेटयतात तेन्ना ते एक टीचर आसता वय वा गायड करूंक. सो त्या चेडणान सम केल्यारी सम करतास गी वायट करतास गी प्रति एक त्या टीचर पळोवन ताका गायड करता. सेम खंयची एक वेट लॉस प्रोग्राम आसच्या पुरो, वेट गेन प्रोग्राम आसच्या पुरो, हेल्थ प्रोग्राम आसच्या पुरो, हाका तुमकां एक वेलनेस कोच म्हूण आसता. तागेले अगत्य तुमकां केन्नाय आसता. इते म्हळ्यार आमकां न्यूट्रिशना ಬಗ್ಗೆ डायटा ಬಗ್ಗೆ ना ಮುಂಜಾನೆ कसा खावका कसा खावच्या नज कळवा. एक्सरसाइज केदन कोरका, कितलो उद्दा पिवका, केदन न्हिदोका हें पुरा गायड कोरका जाल्यार एक वेलनेस कोच मस्त अगत्य आसता कळवा. भायर आमकां ते गायड करताले करेक्ट मेळना आसनाची कोणगे आमगे फ्रेंड्सगे रिलेटिव्सगे कशें आमकां सजेस्ट करताची. सो ते आमी प्रॅक्टीस करता आसताची. हाजी निमित्ती कितलींय जनाक अनहेल्दी वेट लॉस करूं वचून तांचो सायड इफेक्ट्स जावचे चान्सेस चड आसता. कसं म्हळ्यार टायर्डनेस येवचे कळवा, ना म्हणजे मात घुम पडचे, मसल्स वचचे अशें पुरो जावन वेट लॉस जाता. आनी कितलींय जन पोट्टा खायन अशी वेट लॉस करूं वताची कळवा. सो नॉर्मली तांणी कसं करता म्हळ्यार तांगेले वेटाच्या नंबरा वयर फोकस करताची. म्हळ्यार म्हगेले वेट 80 आशिल्ले आज 78 जाल्ले, हांव 2 किलो वेट लॉस केल्ले अशें करता तांणी मना लागताची. एक्चुअली त्या वेट लॉस हेल्दी वेट लॉस न्ही. केदन तुम्ही पोट्टाक दिनाशी तुम्ही वेट लॉस करूं वताची तेन्ना कशें येता म्हळ्यार तुमगेलें स्टार्वेशन करताची तेन्ना तुमगेल्या बॉडीन तशिल्ल्या मसल्स वचून वेट लॉस जाता कळवा. केन्नाय हेल्दी वेट लॉस म्हळ्यार कसं म्हळ्यार आमगेल्या बॉडीन तशिल्ले फॅट उण जावन वेट लॉस जावका, मसल्स गेन जावन वेट गेन जावेत कळवा. बट नॉर्मली कशें येता म्हळ्यार अनहेल्दी मेथडांतू तुमगेले मसल्स वचून वेट लॉस जाता, फॅट बॉडीन तांणी चडता. सो हें हेल्दी वेट लॉस न्ही कळवा. सो हें कॉलांतू तुमकां कोणाकय थोडे वेट लॉस कोरका ना म्हणजे हाजे ಬಗ್ಗೆ तुमकां माहिती जावका म्हणजे कमेंट बॉक्सान तुम्ही तुमगेले डाउट्स आसा म्हणजे आता तुम्ही कमेंट करूं येता. सो हांव तुमकां तुमगेले कमेंट्स पळोवन तुमकां हांव खंडीत तुमगेले क्वेश्चनाक आन्सर करता. सो तुमकां एक 2 to 3 minutes टायम आसा. सो त्या टायमान तुम्ही कमेंट करा कमेंट बॉक्सान. तू कसलेय डाऊट असल्यार रिगार्डिंग वेलनेस वेट लॉस कळवा तुम्ही डाउट्स असल्यार कमेंट बॉक्साक घाल येता. ओके. सो हांव म्हगेले बायलेल रिजल्ट्स तुमकां सांगू इच्छा पावता. केदन म्हाका चांग जाल्ले म्हगेले बायलेन हे प्रोग्राम स्टार्ट केला. सो हांव लेखिल्लें ती फिटनेस म्हणून, बट फायनली त्या एवोल्युशन मिशिनार रबयतना कळ्ळें सो ती 6 किलो अंडर वेटस म्हणून. सो तिका कसं म्हळ्यार अंडर वेट आशिल्ली न्ही ती, मस्त हिमोग्लोबीन मस्त उण आशिल्लें, तिगेलें हिमोग्लोबीन लेवल 7 आशिल्लें. तशी तिका मस्त हेअर फॉल प्रॉब्लम आशिल्ले, डार्क सर्कल आशिल्ले, पिरियड्स प्रॉब्लम आशिल्ले कळ्ळें, एनर्जी नाशिल्ले. केदन पळयल्यार काम जालें कुडलें पुरो जालें म्हणून न्हिदत आशिल्ली. कित्याक म्हळ्यार ती मस्त अंडर वेट आशिल्ली कळ्ळें. अंडर वेट रिलेटेड मस्त सगळं प्रॉब्लम आशिल्लो तिका. हांव लेखिल्ली ती हेल्दी आस म्हणून. इते म्हळ्यार चडती बायल मनशो तांगेले बमणा लागीं तांगेले प्रॉब्लम सांगनाची. इते म्हळ्यार तांगेले बम म्हणून केदन पळयल्यार बिजी आसताची वय वा. सो तांणी पाप ते दूख सहन करता आसताची भोगता आसताची कळ्ळें. तद निमित्ती मेन कसं म्हळ्यार बायल मनशान मस्त हेल्दी आसचें इम्पॉर्टंट. इते म्हळ्यार घरांत बायल मनश हेल्दी आसता सो सगळे घर हेल्दी आसता वय वा. तद निमित्ती म्हगेले बायलेले कसा प्रॉब्लम म्हणून म्हाका गोत नाशिल्लें. फायनली तिगेलें एवोल्युशन करता कळ्ळें तिका मस्त कडेन प्रॉब्लम्स आसा म्हणून. सो हें प्रोग्राम तिणें स्टार्ट केलें. सो विदीन 1 month तिगेलें पुरा हेल्थ प्रॉब्लम आतां ती भायर आयली. मागीर ती 3 म्हयन्यांतू 6 किलो तिणें वेट गेन केलें कळ्ळें. वेट गेन कोण जाता तिगेलें तें कसं सुस्त आसता टायर्ड जावचें तें कंप्लीट स्टॉप जाल्लें. तद नंतर तिगेलें हिमोग्लोबीन 7 तुकून 13 आयलें. मागीर टायर्डनेस ना, डार्क सर्कल आशिल्लें पुरो गेल्लें, स्किन मस्त इम्प्रूव जाल्लें. अशें कडेन तिका मस्त बेनिफीट जाता गेलें कळ्ळें. सो तद नंतर कशें जालें म्हळ्यार म्हगेल्या घरांत अम्मा आशिल्ली. अम्माक तशीची कितले वस्तू कोण हाय शुगर आशिल्लें, 360 शुगर आशिल्लें म्हगेल्या अम्माला. तशी मस्त कडेन पाप मात्र हांवें तें पुरो घेता आशिल्ली. सो मस्त सगळं ट्रिटमेंट करता आशिल्ली जाल्यार तिगेलें शुगर लेवल नॉर्मल जायनाशिल्लें, तितलें येस्त आशिल्लें स्टेबल. ताजे की चड वता. सो अम्मानी हे प्रोग्राम स्टार्ट करून विदीन 1 month भितर अम्मा शुगर लेवल स्लोली ग्रॅज्युअली डाऊन जाता आयल्या. सो तिगेलें नॉर्मल शुगर येवका नॉर्मली 120 भितर आसूंका. सो हे प्रोग्राम करता करता 3 म्हयने भितर तिगेलें शुगर लेवल कंप्लीट नॉर्मल आयल्या. आनी कसं ती हाय डोजेज मात्र घेत आशिल्ली. सो तांतू तुकून ती भायर आयली कळ्ळें. आज ही हेल्दी आसा आनी तिगेलें शुगर लेवल कंप्लीट नॉर्मल आसा. आनी शुगरा निमित्त मस्त कडेन तिका सायड इफेक्ट्स म्हळ्यार उग्गी सुस्त जावचें, अंडर वेट वचून आशिल्ली, नर्व रिलेटेड प्रॉब्लम आशिल्ली, हें पुरो तिगेलें समजलें. सो म्हगेलें आज अम्मा 65 वर्सारी हेल्दी एंड फिट आसा. तशी म्हगेलें चेडा तशीची म्हगेलें बायल केदें अंडर वेट आशिल्ली. म्हगेलें चेडा करेक्ट न्यूट्रिशन मेळनाशिल्लें. सो तिगेली इम्युनिटी मस्त उण आशिल्लें.
सो ते चेडा केदन पळयल्यार कांय ना जेवचे तापू खांकी कांय पूण साहित्य अशी तातत वेळ आमकां डॉक्टर विजीट आसता आशिल्ला वारा एक वेळा 2 वेळा डॉक्टराला वचूंक आशिल्ला सो आमकां मस्त त्या चेडा विशयार बेजार आशिल्ला सो चेडाक हेल्थ ना न्हय म्हणून केदन आमी ह्या चेडाक न्यूट्रिशन प्रोग्राम स्टार्ट केला चेडे तशीची तिगेल्या चेडाले इम्युनिटी लायक इंप्रूव जाल्ल्या सो अड्डेस वस्तू कोणू कसले चेडा कांय नज म्हणना कसले ना हेल्दी आसा तिगेलो ग्रोथ हे लायक जाल्ला मस्त बुदन जाल्ल्या पडोवच्याक मस्त चेंज जाल्ल्या आनी ते केसून आशिल्ले मात्यान तूं सो हे न्यूट्रिशन दितात तिगे लायक हेअर ग्रोथ जाला तशी सगळे आमगेले फॅमिली आजी हेल्दी आसाची हॅप्पी जावन आसाची सो केदान आमकां लायक जाल्ल्या आमी मस्त जेन्ना कोचिंग करूंक स्टार्ट केला कळवा सो कोडयालान तुमी गेल्या मण्णागुड्डान तो प्रेरणा वेलनेस सेंटर म्हणून आसा थंय हांव आतां लागलागी मस्त जनाक डेली कोचिंग करता सर मस्त जन म्हगेले सेंटरा येताची सो तांगेले गोल दवरून येताची सो मॅक्झिमम जन वेट लॉस करूं येताची कितले जन वेट गेन करूं येताची कितले जन ऑलरेडी हांव हेल्दी फिट आसा बट लायफ लाँग हेल्दी आसूं का लायफ लाँग मेंटेन करता म्हळ्यार खातीर येताची कितले जन तांगेले हेल्थ इश्यूज दवरून येताची बीपी गी शुगर गी कशें तांगेले हेल्थ इश्यूज आसता ते इम्प्रुवमेंट करचे खातीर येताची बट आमी खंयचे कारणाक खंयचे रोग डायग्नोस करचे ट्रीट करचे क्यूर करचे करनाची आमी कशें करता म्हळ्यार बॉडीक खंयचे मेडिसिनय दिनाची कळवा सो आमी बॉडी जावं जाल्यार चांग न्यूट्रिशन चांग पेट्रोल म्हणटा आमी कशें आमगेल्या व्हेकलाक आमी चांग फ्युएल घालताची तशी आमगेल्या बॉडीक चांग फ्युएल म्हळ्यार न्यूट्रिशन सो हें चांग न्यूट्रिशन दिवन आमी करेक्ट तांकां पर्सनलायज्ड प्रोग्राम करून तांगेले ते कसो गोल आसा ते रीच जेवच्याक आमी तांकां हेल्प करताची सो आमगेल्या सेंटरान सादारण येद्दोळ ते 300-400 जन आयल्याची प्रति एकल्या ट्रान्सफॉर्म जाल्याची लायक रिजल्ट्स आसा सो तुमकां हाजे बगे कळका म्हूण जाल्यार हाजे बगे डिटेल्स जावं का हाजे बगे कळका म्हूण जाल्यार हांव तुमकां म्हगेले वॉट्सॅप नंबर शेअर करता तुमी नोट करून घेया ना म्हणजे जाल्यार हांव कमेंट बॉक्सान घालता कोणी एडमिनस म्हणजे जाल्यार कमेंट बॉक्सान ते एक टायप करूं येता सो म्हगेलो वॉट्सॅप नंबर 974 तुमी बरोवन घेवया जाय जाल्यार 974 60 30 206 कळवा आपस रिपीट करता 974 60 30 206 ह्या नंबराक तुमी म्हाका वॉट्सॅप करूं येता खंडीत हांव तुमकां तुमगेले कसले क्वेश्चन्स आसा ना तुमगेले कसले हेल्थ चॅलेंज आसा तुमकां वेट लॉस करूं आसा वेट गेन करूं आसा कसले तुमगेले रिलेटेड आसा म्हणजे जाल्यार खंडीत हांव तुमकां कोचिंग करता गायड करता आनी लायफ लाँग हेल्दी आसच्याक तुमकां खंडीत हांव कोचिंग आनी हेल्प करता सो आतां मस्त जनान कमेंट बॉक्सान तूं घाल्ला तुमगेली म्हाका एक मिनिट टायम दिया हांव तें पळोवन तुमकां आन्सर करता ओके सो विघ्नेश भट म्हणून तांणी निमगेला कसं म्हळ्यार हाऊ टू रिड्यूस टम्मी फॅट म्हळ्यार पोट्टा लागची फॅट कशी रिड्यूस करूं येता म्हणून तांणी निमगेला सो नॉर्मली जावन आमगेले पोट्टा लागी फॅट कसले येता म्हणून आमी गोत्ता का आज आमी कसा खाताचे फूड सो तांतू प्रत्येक एक फुडाक एक कॅलोरी म्हणून आसता कळवा सो त्या कॅलोरी नॉर्मली आमी कसं म्हळ्यार आमगेले कॅलोरी आमगेल्या बॉडींत एक BMR म्हणून आसता BMR म्हळ्यार बेसल मेटाबॉलीक रेट म्हणून सो आमी तितले आमगेले BMR तितले आमी कॅलोरी फूड इंटेक करूं येता ताजे की आमी चड खाल्ले म्हणजे जाल्यार आमी वेट गेन जाताची ताजे की उण खाल्ले म्हणजे जाल्यार वेट लॉस जाताची सो आमगेले नॉर्मल डायटान कसं आसता म्हळ्यार लेक्काके चड कार्बोहायड्रेट आशिल्ले निमित्त लेक्काके चड कॅलोरीज आमगेले बॉडी बॉडी वतान कशें येता म्हळ्यार कितले कॅलोरी बर्न जावका आमगेले BMR कितलो आसा तितलो मात्र कॅलोरी बर्न जाता वरलेल कॅलोरी तुमकां कशें येता म्हळ्यार एनर्जी जावन स्टोर जाता आमगेल्या बॉडीन ताका म्हणटाची फॅट म्हणून कळवा सो लेक्काके चड कॅलोरीज दिले कुडले ते फॅट जावन कन्वर्ट जाता आमगेल्या बॉडीन स्टोर जाता तुमकां एग्जाम्पल दिवचे जाल्यार एक मनशाक 1000 रुपये इनकम आसा म्हणलें कुया सो ताका खर्च एक दिवसाक 500 रुपये सो त्या वरलेल 500 रुपये कसं करतो ಒಟ್ಟು ಕೊಂದ ಬರ್ತಾ म्हणजे सेव ಕೊಂದ ಬರ್ತಾ कळवा सेम आमगेल बॉडी कसं करता म्हळ्यार एडिशनल कॅलरीज बॉडीन सेव ಕೊಂದ ಬರ್ತಾ कळवा सो ताका म्हणटाची कसं म्हळ्यार फॅट सो कशी म्हळ्यार आतां आमगेल्या घरान तो इन्वर्टर आसता वयबा आमी करंट आसतना त्या बॅटरीन तो इन्वर्टरान तो करंट स्टोर जावन आसता केदन करंट वता सो त्या इन्वर्टर यूज जाता तांत आशिल्लो पावर आमकां यूज जाता बट नॉर्मली कशें येता म्हळ्यार आमगेल्या बॉडीन तूं त्या फॅट कसं आसा ते युटिलायज जाता आसना कित्याक म्हळ्यार एवरी डे आमी आमगेल्या बॉडी कसं जावका सो ताजे की चड कॅलोरीज दिता आसताची तद निमित्त ते कसं आमगेल्या डेली बॉडीन आमगेले स्टोर जाता त्या कॅलोरीज युटिलायज जाता आसना तद निमित्त कॅलोरीज चड जाता केदन आमगेल्या बॉडीन तो 9000 कॅलोरीज सेव जाता यू वील गेन 1 किलो कळवा केदन तुमी 9000 कॅलोरीज बर्न करताची देन यू वील लूज 1 किलो हें पूर आसची तुमगेले BMR वयली कळवा सो आमी कशें करूं म्हळ्यार BMR समजावन आमी फूड घेवपाक जाता नॉर्मली तुमकां त्या पुरो विशय गोत्ता आसना आमगेल्या बॉडीन मस्त कडे पॅरामिटर्स आसा बॉडी फॅट म्हणून आसा BMI म्हणून आसा BMR म्हणून आसा विजरल फॅट म्हणून आसा ट्रंक फॅट म्हणून आसा मसल्स म्हणून आसा अशें कडे मस्त बॉडी पॅरामिटर्स आसा आमकां ताजे बगर गोत्ता आसना तुमी तुमगेले वेलनेस कोचाक म्हळ्यार तुमी म्हाका कॉल करून निमगू येता हांव तुमकां ताजे बगर पुरो गायड करता
आणि नॉर्मली पोट्टाले कसले फॅट येवचे म्हळ्यार सो खंय की आमगेल्या बॉडीन सॉफ्ट पार्ट आसता थंय पुरो वचून फॅट स्टोर जाता पळया मस्त जन तुमकां पोट्टा लागी फॅट स्टोर जावन आसच्या पुरो कितलीक जन तुमगेले हाताले तोग फॅट स्टोर जावन आसता कितलीक जन थाई सांत आसता कितलीक जन हिप सांत आसता वय बा हें पुरा सॉफ्ट पार्ट खंय आसा थंय तुमकां फॅट स्टोर जाता आमगेल्या बॉडीन तद निमित्ती बेली फॅट येवचे सो बेली फॅट कशी रिड्यूस करता म्हणून तुमकां मन आसा म्हणजे तुमी म्हाका मेसेज केल्यार खंडीत हांव तुमकां हेल्प करता सो नेक्स्ट क्वेश्चन विद्या भट तांणी निमगेला आय एम अबव 50 कॅन आय स्टार्ट नाउ टू रिड्यूस वेट 100% तुमकां खंयची एक एज लिमिट म्हूण ना खंयचीय प्रायर तुमी वेट लॉस करूं येता बट एक कसं म्हळ्यार आमगेलो बॉडी वेट कितलो आसा ताजे 5% तितलो मात्र आमी वेट रिड्यूस करता म्हळ्यार कितलीं जनांक गोल आसता सो म्हाका म्हयने 10 किलो करता 15 किलो करता तशी करूं नज केन्नाय कसं म्हळ्यार वेट लॉस तूं हेल्दी मेथड ऑफ वेट लॉस म्हण आसता म्हळ्यार एक म्हयन्याक मॅक्झिमम आमगेलो बॉडी वेट कितलो आसा ताजे 5% मात्र आमी वेट लॉस करता ताजे चड करूं नज फॉर एग्जाम्पल तुमगेलो वेट 100 किलो म्हणले पळया तुमी म्हयन्याक 5 किलो ते वेट लॉस करूं येता ताजे चड करूं नज ओके सो एनी एजान तो वेट लॉस प्रोग्राम स्टार्ट करूं येता तांतू कसलें ना आनी आमगेलो प्रोग्राम इट्स अ प्यूर हर्बल कसलें म्हळ्यार खंयच्याय कारणाक तुमकां मेडिसिन्स ट्रिटमेंट न्ही कळवा प्यूर हर्ब्स हात निमित्त तुमकां कसले सायड इफेक्ट्स आसना कसले तुमकां प्रॉब्लम जावना हाजे की तुमकां आतां कसो तुमगेलो हेल्थ एंड फिटनेस लेवल आसा हाजे की तुमकां तुमगेलो हेल्थ लायक जे शिवाय वायट जायना कळवा सो तुमकां आनी कसले कमेंट्स आसल्यार तुमी कमेंट बॉक्सान घाल येता डाउट्स आसल्यार तद नंतर 1 मिनिटांत हांव हे कॉल कंक्लूड करता कोणी डाउट्स आसल्यार तुमगेले क्वेश्चन्स आसल्यार कमेंट बॉक्साक घाला सो चेन्नई JSP समाजा तांकां आजी मस्त थँक्स सांगू इश्ट पावता म्हाका एक आजी तुमगेले एक ऑपॉर्च्युनिटी तुमगेले पेजान तूं हेल्थ वेलनेस न्यूट्रिशन वेट लॉसा ಬಗ್ಗೆ पुरो इन्फॉर्मेशन दिवच्याक तुमी म्हाका एक आजी एक ऑपॉर्च्युनिटी दिलेलो आसा सो सम टेक्निकल इश्यूज निमित्त स्टार्ट जातना हें जाल्लें लेट जाल्लें मध्यंतरी थोड्याची नेटवर्क निमित्त थोडे कसले प्रॉब्लम जावन आसच्या पुरो सो हांव ताका तुमगेले एपोलॉजायज निमगीता सो आज हांव कसले तुमकां दिलेलो माहितीन तूं तुमकां थोडे तंत कसले वॅल्यूज मेळ्ळा म्हणजे आज हांव एक कशें एक 45 मिनिट्स उलयला सो ते सार्थक जाता आनी तुमकां कसले तुमगेले डायटा ಬಗ್ಗೆ फूड हॅबिट्सा ಬಗ್ಗೆ लायफ स्टायला ಬಗ್ಗೆ वेट लॉस रिलेटेड कसले इश्यूज आसा म्हणजे ना तुमकां कसले हेल्थ इश्यूज आसा म्हणजे खंडीत तुमी म्हाका व्हॉट्सॲप करूं येता कॉल करूं येता म्हगेलो नंबर ऑलरेडी गौतम भट मामान शेअर केला सो त्या नंबरार तुमी कॉल करूं येता खंडीत हांव तुमकां म्हगेलो बेस्ट कसो सर्वीस आसा ते दिवच्याक हांव बद्द जावन आसा सो थँक्यू सो मच पुरो जनಕ್ಕೆ नमस्कार गुड नाईट